सुप्रभात. मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल यांच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती राजयोगाची. राजयोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? राजा हा तर कॉन्सेप्ट आपल्या समोर येतो आणि योग म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलंय. तर आता अध्यात्मामध्ये राजा म्हणजे काय अपेक्षित आहे तर हे थोडंसं आपण समजून घेऊयात. ज्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचा राजा बघतो तर आपल्याला एक ठराविक बेसिक त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे काय की प्रजेवरती त्याचं प्रभुत्व, त्याचं जे सैन्य आहे त्याची ताकद तो कशी कंट्रोल करतोय आणि ज्या वेळेला ज्याची आवश्यकता आहे तो त्या परिस्थितीमध्ये कसा स्विच होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजा. म्हणजे राजा आपण कशाला म्हणतो की जी अशी व्यक्ती की जिचा संपूर्ण प्रजेवरती आणि सैन्यावरती कंट्रोल आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा तसंच आहे. अध्यात्मामध्ये तुमच्या शरीराचा, तुमच्या पंचमहाभूतांचा संपूर्ण ताबा हा तुमच्या मेंदूकडे असला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही ध्यानस्थ होता किंवा अशी कुठलीही क्रिया करता की ज्याच्यामध्ये ब्रह्मांडाशी आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करत असतो तर त्या सिच्युएशन मध्ये आपलं पूर्ण शरीर, आपले अवयव प्लस जी काय पंचमहाभूत आहेत ही आपल्या अधीन असायला पाहिजेत. आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेला तुम्ही महादेवांचं पंचमहाभूतांचं कंट्रोल बघता त्यावेळेला पंचतुंड हे स्वरूप त्यांचं समोर येतं. म्हणजे काय होतं तर प्रत्येक मुख हे प्रत्येक महाभूताला कंट्रोल करतं. त्या स्वरूपाला पंचतुंड असं म्हटलं जातं. तर आता ज्या वेळेला आपण अध्यात्माकडे येतो आणि ज्या वेळेला आपण ध्यान किंवा समाधी अवस्थेमध्ये असतो तर आपली पंचमहाभूत आणि आपल्या शरीराच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात किंवा मनाचा जो प्रवाह असतो तो संपूर्णतः आपल्या अधीन असायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी काय करायचं तर याच्यासाठी जी आपण ध्यान साधना करतो त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणायची आणि प्लस त्याचं जे टायमिंग आहे त्याची मॅनेजमेंट करायची. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जर का 10 मिनिटं बसलात तर हळूहळू हा टाइम स्पॅन वाढवत जायचा आणि ती जी सवय आहे ती आपल्या अंगीकारायला आपण शिकायला पाहिजे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो. नमस्कार.